सांगितलं ते केलं नाही का? ते झालंच नाही म्हटले आता. दादा म्हणे पैसे नाही आता. पैसे नाही म्हणजे उद्या पाहतो म्हणजे लगेच कुठून पैसे आणा. आता मागच्या हप्त्यातच तुम्हाला पैसे दिले. काय नाही मला उपाय केला का पैसे नाही म्हणून? म्हणजे त्यांनी ठेका गेले का तुमचा पैसे अबे तोंडाला तोंड देऊ नका तुला सांगतो. तोंडाला तोंड बिलकुल द्यायचं नाही तुला शिस्तीत सांगतो. सांगते मी संध्याकाळी पैसे नाही नाही मला ते पटणारच नाही. पण आता मला पैसे गाडी घ्यायची मला पैसे लागतील म्हणजे लागतील लगेच. तुम्ही काय कमवलं एवढ्या दिवसात? अबे तू मोर नको चावडू. कमावलं फेमावलं ते गेलं चुलीत. आम्ही मस्त कमवलंय म्हणून तुला दिलं. आमचं चांगलं म्हणून तुला दिलं. आता माझ्या बापाकडे पैसे नाही, माझा बाप जीव देईल का? त्याला म्हणा तिकडे जमीन गाण ठेव मला पैसे लागते मला गाडी घ्यायची म्हणजे घ्यायचीच आहे. सांगते आता फोन करते तो. फोन नको करू लगेच आम्ही पैसे घेऊन ये. आताच जाऊन आले, आता कुठं जाऊ लगेच? मी काय म्हणतो ते मला शिकू नको बाकीचं नाही तू. बाकीचं नाही शिकू नको मला वर हात करायला लावू नको. तोंडाचा मारू तू करून घेऊ नको. शिस्तीमध्ये तुला सांगतो. जाते घेऊन येते. तुला त्याच थोडा परत कमी झाला वाटतं ना? नाही हा? आहे आठवण हा? आहे. आहे ना आहे ना आठवण. आठवण? हा? मग वैल की तुझ्या बापाकडून जाऊन पैसे घेऊन ये. 50,000 रुपये लागत मी गाडी घ्यायची ठरवली. मग बाप पैसे देणार नाही हो. पैसे देणार नाही म्हणजे काय चावलं पैसे देणार नाही म्हणजे म्हणजे आता माझ्या बापाकडे पैसे आहे का? तुम्ही जरा विचार करा ना माझ्या बापाचा. एवढं लग्न तू केलं. जाय हे तुला सांगितलं ना पैसे पाहिजे मला म्हणून. जाते विचारून बघते भेटले तर. पैसे भेटले तर इकडे ये नाही तर तिकडे तो वाटू कर. अहो असं कसं बोलता तुम्ही? थोडे तुमच्या याच्या ठिकाणाला बँकेतले मी सांगते नंतर. माझ्या बँकेत नाही काय राहिलं. पण आता माझ्या बापाकडे पैसे नाही, माझ्या बाप कुठून देणार आहे? त्याला म्हणा तिकडे जेव गाठ होईल मग पुढचं चावलं नको. त्याला म्हणा मला काढून दिले मला पैसे लागत नाही नवऱ्याला म्हणा त्यांना गाडी घ्यायची. सांगते जाते सांगून येते. वय लवकर जावे सांगते करते नाही तुला सांगू तंगडी बिंगडे म्हणून टाकी ना तंगडे नका. तुला कायमची लंगडी करून टाकी शिस्तीत लगेच आहे तू. पण मग नाही भेटले पैसे तर घरी येते. तिकडे वाटूला करतो जावं नाही भेटले तर येऊ नको इकडं. तुम्हीच फोन लावा माझ्या वडिलांना. फोन मी नाही लावले का माझ्या हाल कटायला जाय तू. यायची मात्र त्या मादरीचं सांगितलं ते काम करायचं दिले सोडून आणि त्याचे का पैसे आहे का पैसे नाही का तुला काय करायचं. पैसे जर नाही आले पैसे नाही आले घरातच हाणू होता बाकी ये रिकामी आहे मग तुला दाखवतोच. आता कधी जेवण करू होतो तिंगच. दादा का गं बाई आले? अशीच आले तुमच्याकडं. हा? माझ्या नवऱ्याने पाठवलं. म्हणजे माझ्या नवरा म्हणतो बापाकडे जा म्हणे पैसे घेऊन ये म्हणे. कशाला पैसे? गाडी घ्यायची म्हणे त्याला. अरे बाबा मला आता स्वप्न मी दिवसाही स्वप्न बघतो रात्र स्वप्न बघतो. माझा जावई सुधारला माझ्या मुलीचं कल्याण झालं काय माझ्या डोक्याचा सीन हटला मी छोटासा काही राजा झालो असं समज. काही सुधारला नाही. तो लय शिव्या देतोय मला मारझोड करतोय. आता म्हणे त्या दिवशी तोंड सुजवलं म्हणे तुझं आता सुजवू का म्हणे मारुती करू का तुला? तू काही कर म्हणते बापाकडून पैसे घेऊन ये म्हणे तर घरीच येऊ नको. पाहतो बाई. तुम्ही करून दिलंय. आता हे तर पुन्हा माझ्या जीवाला सुरी लागल्यासारखं झालं. ऐकत नाही मला आणि तशी घरी नको येऊ म्हणे. तुला काय करायचं कर फक्त पैसे घेऊन ये म्हणे. पैसे घेऊन ये. घेऊन ये नाही तसे घरी नको येऊ म्हणे. त्याला जावई सुधारला असं मी ऐकलं बाबा. कायच सुधारले आहे तसेच आहे. आता काय करावं. एक काम करते का? आता तुम्ही कुठून पैसे देणार आहे? अरे बाबा आपल्याजवळ पैसे आहे का? सांगितलं मी सगळं बोलले. मला म्हणे मला काहीच सांगू नको. तू पैसे घेऊन ये म्हणे घरीच येऊ नको. दुसरी बायको करल म्हण नाही तर मी तुला खरी आयडिया सांगतो आता. काय? तुझ्या मामाला फोन लावून बोलून घे. हा. आपण डायरेक्ट केस करून टाकू. नाही ना असं आहे का? मामाला फोन करून मामाला पैसे द्या. पैसे द्यायचे ना पैसे कोण आहे मला आम्ही थकलो आता पैसेच नाही राहिले काय करायचं. भाई आता माझ्याजवळ तर काही पैसे राहिले नाही. होते नव्हते ते तुझ्या लग्नाला खर्च करून टाकले. हा तुझ्या मामाला फोन कर. हा म्हणा मामा थोडेसे पैसे घेऊन या मला नांदू द्या असं म्हण काहीतरी. तुम्ही म्हणा मामाला तर मामाला मी कसं काय म्हणू? दरवेळेस पैसे मागते म्हणे काय आहे का नाही. असं करू का? मग घेऊन येते थोडेफार द्या नंतर बघू. नंतर मी काय जाणार येणारच नाही पैसे घ्यायला. असं ना विचार बरं मी मामा. तुझ्या मामाला फोन करतो. लावा. हॅलो हॅलो. सोयरे अहो काय चाललंय तुमचं? अहो फोन का असा केला आठवण येते तुमची बी. नाही ना हो म्हणजे गरज नाही मला काही
पण थोडे एक काम होतं तुमच्याशी. काय हो काम लय दिवसांना टाकले का काय? अहो तुमची भाषी आली ना, हा भेटाय आली का? हा भेटायला आली, हं. पण ती म्हणे मामाला बोलून घ्या, 2 घास जेवण करू तुम्ही जेवण आणि करताय? मग जाईल मी माझ्या घरी असं ती म्हणली होती. बरं, बरं. पण मग थोडेफार पैसे घेऊन या, हा? थोडेफार पैसे घेऊन या. तुम्ही तर सोयरे चांगलं चटका देते. काय नाही हो, हं? एवढं काही लाजायचं काम आहे का? तो आता आहे तुमच्याकडे अहो, पैसे सगळं म्हणून. प्रेमानं बोली ते बी आणि वरून म्हणते पैसे आण म्हणते. इथं आलं बोलू, इथं बोलवा. नको बाबा, ते येईल रिकामं म्हणजे मग पुन्हा टाइम होतो. पैसे पाठवा म्हणत तो. नाही नाही, किंवा मामालाच बोलून घेतो. बोलवा. बरं का सोयरे, बरं 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 आता तुम्ही काय नाही जास्त नका आणू, 50,000 आणा. नाही तुम्ही आता लय दिवसांना सोयरे तुम्ही माव शब्द टाकलाय मी करतो का? बरं आणा मग. आता बाशी करता काय नाही करायचं. खरं आहे ना, बहिणी भाषा करता ज्याने केले त्याचं चांगलंच होणार आहे ना. मग तुम्ही आली याचं बाशी तर मग पाहू. बरं याचं खरं लवकर. आलोच. हा या. येऊन राहिला तो मामा. काय म्हणते देतो का पैसे? मग तो मामा पैसे देणार नाही आपल्याला. नाही दरवेळेस देतो पण मग आता देणार आहे का? हो देणारच, कारण आपण त्यांचा रुपया बुडवेल नाही. हो, राम राम सोयरे. राम 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 राम. बरं आहे ना? बरं आहे. बसा बसा बसा. असं बसा ना. असं बसायचं. हा मग वाहनं काढतो ना. बरं सर जेवण बिवण केलं का? तसेच आले. अहो तसं तर आलो काय काय तुमच्यावाला फोन ऐकल्या म्हणलं सोयऱ्यानं लय दिवसानं फोन केला. हा. कधी आठवण नाही आली आपल्याला बरोबर बरोबर. आणि यांनी फोन केला आपल्याला. भाई मामाला स्वयंपाक कर. मामाने पैसे आणले असतील आणि बस पैसे घ्यायचे, जेवण करायचं. तू जायचं तुझ्या घरी. मामा राहील पाहिजे आजच्या दिवस. बघू आम्ही गप्पा गोष्टी करू. तुम्ही मामा तुम्ही जेव्हा फक्त मला पैसे द्या मी लगेच घरी जाते. असं करते मला का? जेवायचं नाही मी घरी जाऊनच जेवते. आपल्याला स्वयंपाक कोण करेल? का बरं मी का रान काय तुमची बहीण नाही? आहे का? मग ती कुठे लग्नाला गेली? मी म्हणलं गेली असं नाही, नाही, नाही. बोला. नाही नाही ती असं घरात स्वयंपाक करीत. स्वयंपाक झाला असेल तर तुम्ही पोर जेवण करा. का म्हणून आली हो? ते ना आता जाकली 1.25 लाखाची. का मग? विचारायचंच नाही, फक्त 50,000 दे मला. या टायमाला द्या पुढच्या वेळेस नका हा देऊ. या बाई एवढे ना काम करतो. बरं हा का हा सोयरे? चालेल ना चालेल ना. तुम्ही मला लय दिवसानं फोन केला म्हणून मी भाशी आली म्हणून भाशीला भेट म्हणून द्यावा. हा तेवढे 50,000 द्या, हा. पुन्हा तुमचे आभार मानेल बुवा असं. आणि नंतर केव्हा देणार मला? आता कांदे निघाले का देतो ना. लगेच हा मग कांद्याचा ट्रॅक्टर गेला का लगेच? लगेच. हे बा मोजून घ्या. आता बंडलच आहे काय मोजायला. तुला आणि 50 आहे ना? हा हा. बरोबर. मी जाऊ. आणि घराण्यापासून अलिप्त राहा. जरा सुखानं नांदा. तर मी नांदते ते ऐकत नाही तो बाबा तर रोज मग? पैसे पैसे करतो तो काय. म्हणजे हिचा नवरा काय जाऊ का मी आता? हा तुझा बरं. हा? हिचा नवरा काही त्रास देतो हिला? काही नाही काही नाही नाही. तसं नाही. खुशी नाही दिली बा. सहकुशीनं दिले, त्यांची काय अडचण खरेदीचं काम होतं देऊन टाकले. अरे अशा कामाला सहकार्य करा. हा मग तर म्हणते सासरा. मग बरं मी काय म्हणतो, हं. आता चालायचं का मळ्यात फिरायला? हा चालेल. आणले का पैसे? नुसते पैसेच विचारा धरा. 50 पूर्ण. 50 एवढं भागन का? मग आता किती? दादा ना आता पैसे नाही म्हणे तेवढे पैसे घेऊन जा म्हणे आता संपले आता याच्या पुढे पैसे नको मागू म्हणे. पैसे लागतील एवढ्या पैशाने काय होणार आहे? अहो तुम्ही काय येडे बिडे का झाडबीड लावलं का माझ्या बापानी? ते मामाकून आणले पैसे. उपकार केला का मामाना? मग उपकार केला का? त्याच्या भाषेला पोषितो ना. मग 3 टाइम खायला घालतो. काय उपकार करतो का मामा? तुमचं म्हणणं काय? काय म्हणतो? मामाला पैसे परत द्यायचे. त्या कोणते? मामाने पैसे परत द्यायला मागितले. त्या मामा म्हटलं नाही तुलाच घे. त्या तोंड फेकून मारायचे ते पैसे लगेच. तुला माहिती ना मा पैसा वापस जाते परत. एवढं बोलणं येतं ना. हा. द्या ते पैसे परत माझ्या बापाचे. हं? माझ्या बापाचे पैसे परत द्या. पैसे उचलला तू लेख पैसेवाले जमीन पण इकडं विका द्या पैसे. बाप कमी करायचं. आता मी पैसे आणले. आवाज खाली आवाज खाली. आवाज मला वर चढेल आवाज नाही आवडायचा. अहो आता मी पैसे आणले मी आवाज करणार. म्हणजे उपकारच केला तो त्याचा. आता पैसे कशासाठी लागताय? तुला काय करायचं कशाला लागू मला पैसे? म्हणजे मी बायको आहे तुमची माझं विचारायचं काम आहे. मला नाही आवडतं असं विचारलं ना. नवऱ्याला फिरून बोलायचं नाही परत. नवरा त्या पद्धतीने काय करायचं करतो. या जाऊ नये काय करता पैशाचं करा. माझ्या बापाकडे आता पैसे मागा. सांगाल पैसे नाही परत येऊ नका पैसे मागायला. फोन करतो ना आता.
हॅलो. हा मी काय म्हणतो पैसे भेटले 50,000. बासमतीने तेवढे तुला काय किती पैसे एवढे पैसे घातले ना तुझ्या नावानं आता काहीतरी का ते मला माहिती नाही तुला महाबरोबर यावं लागन 4 दिवसात पैसे संपवायचे तुला काय करायचे मी कुठून आणतोय अबे तू तू मा डोक्याची माय नको तू ते सांगू तुला सोड का तुझ्या नवऱ्यावाली होती मग पैसे बरं मला खर्च करते हा ठेव मी काय म्हणतो आपल्याला कपडे बिडे तिकडेच घ्यायचे बाहेरच्या बाहेरच ओळखून येऊ म्हणून हा येते चांडोळी मी तुला घ्यायला तुला घेत हा ठेव चला आता आली चांडोळ जातो ना आता 7-8 दिवस मस्त मजा मारून घेतो कुठं गेला काय माहिती सडका म्हातारा कुठं बॉम्बला तर असेल कुठं तरी काय बस कुठे गेले तू तुला काय करायचं कुठे जाऊन मी अहो बस काम आहे विचारायचं नवरा कुठे जातो कुठे येतो काय खातो काय पितो तू माझी बायको इथेच मी तुझी बायको नाही तुझा रोगात राहिला तुमचं म्हणणं काय काय म्हणजे नवरा हा पुढे जाऊ बायको नाही विचारायचं नसतं पण मी काय होतो त्या बापाला काय म्हणा 50,000 अडचण काय 50,000 अडचण आहे फिरलं नाही ना का पेरले काय सांगितलं तेवढंच करायचं हो माझ्या बापाकडे पैसे नाही मी नाही आणणार पैसे नाही म्हणजे माझ्या बापाकडे पैसे नाही शिस्तीत पुढचं दाखायचं नाही तुम्ही काय डोक्यावर पडले का पैसे का माझ्या बापाकडे आता 2 दिवस झाले का पैसे दिले 50,000 4 दिवस झाली 2 दिवस नाही 4 दिवस आणि 2 दिवस लई आहे का 50,000 म्हणजे 50 पैसे तुझे 50 रुपये सुशी लागणे राहिले काय केलं ते 50,000 तिकडे झालो तुम्ही कुठं गोव्याला गोव्याला लाज वाटते या वयात गोव्याला जाऊ राहिले मित्र गेलो होतो सगळे मला काय नाही नेलं गोव्याला हा तिला बाय माणसं काय काम म्हणजे नाही माझ्या बापाच्या पैशावर तुम्ही गोवा फिरताय का आहे जायची धको नको तू ना तू 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 लई तू आता हे करू लागली तू गरीबी लिख कुठं लिख 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 करायचं बरं लिख 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 अहो माझं घर आहे कुठं जाणार मी अहो ऐका ना पैसे घेऊन येत तर या घरात पाहिजे आता ऐका पैसे 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 आणले त्या घरात पाहिजे आता नाही ते ना तो वाटोळा कर तिकडं मी काय म्हणते ऐका हा. मी पैसे आणते 2 दिवस थांबा मी सांगते पैशाला इथं बोलून घ्या इथंच बोलून घ्या तुम्ही पैशाचं तू जाय पिशव्या कुठं अबे, जा बापा उचल उचल त्या पैसा उचल उचल पैसा अहो ऐका ना पैसा शेतीत उचल मागच्या टायमाला 50,000 आणि मला 1 लाख रुपये पाहिजे आता लगेच आबी चाबी मी नाही आणणार 1 लाख हा मी दरवाजा बाहेर बसेल मी 1 लाख नाही आणणार लिख 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 ठिकाणी कमार खाती हा संध्याकाळ पोत पैसे नाही आले तुला दाखवतोच वा रे वा गोव्याला गेला म्हणजे इकडे कायला गेला मला काय नेलं तू नाही न्यायची जी होती का माझा कलेजा टाकून मी तू बरं तुला घेऊन जाऊ दादा का ग बाई आली जरा ये पिशवण सर दिलं काढून द्या बाबाने मला म्हणजे पैसे कोणते पैसे पैसे अरे बाबा तुला किती टाइम 50,000 रुपये दिले आता पैशालाच पाठवले पैसे नाही दिले ना म्हणे तर येऊ नको बॅगे बिगे काढून दिलं मला मारझोड केली असं का हा बोलले बॅग घेऊन जाय तुझ्या राहू नको माझ्याकडे तुला पैसे मारलं बी हा पैसे घेऊन ये म्हणे तर ये नाही तर काही येऊ नको आता आहे ना थोडं सोपं औषध का करतो तुम्ही प्रत्येक वेळेस औषधच केलं तुम्ही पैसे दिले म्हणून ही गोष्टी झालेली नाही तर झाली नसते आता या अरे गोष्टी बाबा तू पैसे नाही आले माझा पोटगोळा आहे म्हणून मी देत होतो कशाला द्यायचे तुम्ही त्याच्यावर काहीतरी दुसरी पद्धत काढायची ना मग तू पैसे देऊ देऊ तो माणूस माजला एवढा तू सांगायचं ना मी फक्त पैसे न्यायला आले घेऊन जायला नाही आले किती सांगू किती तो माणूस आता ऐकतोय काही सांगू नको आता पहिले साहेबांना बोलून घेतो पोलीस स्टेशन केस झाली का पुन्हा त्याचा सत्यानाशच करून टाकतो केस केलं तो बाबा किती मला घरात घेईल का पुढं त्याच्या घरी घेईल का मग आपण हे बघ त्याचा विचार करू नको त्याला तिथून दंड्या दाखवून आणला ना आपोआप तुझ्या पाया पडल हा करा तू पटकन गपचीप राह आता हॅलो इन्स्पेक्टर साहेब अहो इन्स्पेक्टर साहेब बोलता का अहो आमच्याकडे एक तक्रार आहे तुमची येतं का आमच्याकडं हा आम्ही आहे ना लोणीगलीत राहतो हो या लवकर या काम म्हणजे असं हुंडाबळीचे
मुलीला पैसे पाठवायला पैसे घ्यायला येते मुलगी आणि प्रत्येक वेळेला 50,000 रुपये देतो आम्ही. आता काही राहिले नाही आमच्याकडं, तर कृपा करावा आमच्यावरती. पहिली त्याच्यावर केस रंगवायची पहिली. हो हो या. आता पाहिजे त्याची कशी खट्याकडी होती. काय म्हणे हा येत आहे का त्या? मग नमस्ते. नमस्ते. कोणी फोन केलेला मला? दादा मी केलता. तुम्ही केलेला का? हो हो. काय झालंय? अहो या मुलीला पैसे देऊन देऊन वैतागलो आम्ही. तिचा नवरा काय करतो, पैसे घेतो खर्चून टाकतो आणि संपले का पुन्हा पैसे घेऊन ये म्हणतो. तर यायचे नाही तर कुठं आहे का तुझा नवरा? आता काय माहिती घरी. आता मी माहेरी आले. हा सासू म्हणजे सासर सोडून इकडे आले माहेरी. तर माझा नवरा म्हणे पैसे घेऊन ये. आणि दर हप्त्याला त्याची माग राहते की तू दर हप्त्याला पैसे घेऊन यायचं, पैसे घेऊन ये. आता 50,000 आत्ताच दिले, 2 दिवस नाही झाले. हा. तर बोलले आता 1,00,000 रुपये घेऊन ये. किती वर्षापासून पैसे देताय का तुम्ही? जसं लग्न झालं तसं. जसं लग्न झालं तसं आता 4 वर्ष झाले. तर एवढी कृपा करावं आमच्यावर. 4 वर्षापासून पैसे देताय तुम्ही ना? देतो मग आता आपल्याला मुलगी नांदवायची. म्हणजे मार झोड रोजचं कटकट, रोजची कटकट. पैसे आता आण. कुठं आहे तो? त्याला बोलव इथं. आता घरी असेल. बरं आता घेऊन जाणार का तिथे मला? हा चला ना लगेच जाऊ. चला चला काका तुम्ही पण. मी पण येऊ. हो चला. बरं चला. तुम्ही पैसे देत आले ना त्यांना? हो हो चला मग. वडील आहे माझे ते. हो का? हो. बरं चला तिथे जाऊया आपण. चला. चल कुठे आहे का तुझं घर? हे माझं घर उघड आहे ते. किती वेळाचा एवढा वेळ लागतो का? मॅडम हे माझं घर आलं. कुठे आहे तो? तो बघ पिऊनच ए, पडेल. ए बाहेर ये. चला ना, या ना आत. या मॅडम आत. कसा पिऊन पडला बघा. ए, कोण नाही का? ए, कुठे? उठा मी आहे. हं? आजे का काका तो? हा हा चल. लय ए ना, कुठे? उठ. काय रे? अजून पिलेलाच आहे. बायकोला पैसे मागतो, सासऱ्याकडनं पैसे मागतो. जास्त झालंय का तुला? काय बघतोय? काय विचारते मी तुला? उठा ना. आता मॅडम काय म्हणता? ए, उठा. उठ. 2 दांडे द्या. तो पळून जाऊ. सासऱ्याला काय रे? किती घेतली तू? हं? किती घेतली? पैसेच नाही द्यायला. सासऱ्याला पैसे मागतो का? बायकोला मग बोलतो पैसे घेऊन ये. काय रे? रोज पैसे मागता माझ्याकडे. कोण हा? पाहिलं ए, कसं बोलतो? आवाज करू नको, आवाज करू नको. आवाज आता पाहिजे. बोला ना. आता बोला. काय पाहिजे तिच्याकडे रे तू? काय पाहणार तिच्याकडे? मुलीला मारतो ना रे माझ्या. हा? या म्हाताऱ्या माणसाकडनं पैसे मागतो भडवे तू? मारतो आता मारू का? काय रे? बोल पटकन. रोज पैसे मारतो, मारझोड करतो, लोकांना तमाशा करतो, संशय खातो. आणि आता हे पिऊन पडला. साहेब तुला वापस करतो का मी? माझ्या बापाकडून पैसे घेतलेले. याला कोंडून त्याला टाका. आता घ्यायचं ना आतमध्ये? हा घ्या. दादा साहेब जे सोडून द्या. ए, तोंड करू नको. 2-3 महिने तोंड करू सोडूच नको. नका. 2-3 महिने सोडूच नका. चांगले रट्टे दे. आवाज करायचा नाही. आणि रोज त्याचे हाडकं दुखवावा. मी रोज बोलत नव्हते. मारा टाका त्याला. ए, हात तू करतो का? हात तू करतो का? हात तू करतो का? हा? नाही नाही साहेब नाही नाही. मग मॅडम इथं नका मारू. पोलीस चौकीत घेऊन मारा. इथं मारा? माझ्या इथं नका मारू. मागशील का? बायकोला पैसे मागशील? नाही नाही मारणार नाही. तो सुधरायचा नाही. न्या तुम्ही त्याला. का रे? या सासऱ्याची माफी माग आधी. काय पण सासऱ्यांची माफी माग. आता याच्या नंतर मी पैसे कधीच मागणार नाही. बोल पटकन सासऱ्यांना. बोल, पाय पड. तो वाकायचा नाही. ए, वाघ खाली बोलली ना तुला मी? मला टिच्च पडले साहेब. तिचं भरलंय तुझं, तिचं काढू का एका दांड्यात? वागता नाही. चल माफी माग. यानंतर मी पैसे कधीच घेणार नाही तुमच्याकडनं. बोल. आहे ना पैसे आहे ना माझ्याकडे. देऊ का? तुला देऊ पैसे? ओ, तुला करता आणले का पैसे? ओ. हे काय पैसे? ए बाबा, ए म्हाताऱ्या. नाही नाही. अशा तुमच्यामुळे लोक असे लाडात येतात माहितीये का? अरे पैसे नका नका पैसे पैसे टाकू. खिशात तुझ्या काय पैसे करतो रे तुम्ही? अहो साहेब ते डोकून पाहत होता माझ्या खिशात. तुला बी असं झालंय का? नाही नाही. नाही ना? साहेब मला बोलून टाका मी नव्हतो पैसे मागत, तेच मला पैसे देतो. हा हा. तेच पैसे देत होते. बायको खोटं खोटं बोलती का किती काय खोटं तुझ्यावाली? आज मी तुमच्या अरे सोबत बढिया. बोलते. नाही तर मला बोलून सुद्धा देत नाही. तुम्ही म्हणून मी बोलते. नाही तर बोलून लय मारतो. तोंड बिन दाबतो. तोंड दाबतो का बायकोचं तू? तुम्ही कोंडून टाका त्याला. ए, चल चल नाही, ना. नाही. चल हा, चल, तुला घेऊन जाते. चल. तुला चल, जायचं आहे. चल. चल. चप्पल घालून. ए, चप्पल राहू दे तिकडे. चल. हो मग. चल बढिया. चल. हो जाणार साहेब. हो साहेब हो साहेब काय जाणार. जास्त? हो काय जाणार. जाऊ दे जाऊ दे म्हणता. चल. ए, काय देतो का तू? चहा चल. पाणी चल जाणार. पटकन तू.